नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण केदारनाथची दिव्य यात्रा पूर्ण केली आहे आणि आता आपण निघालो आहोत पुढच्या पवित्र धामाकडे, ज्याचं नाव आहे बद्रीनाथ. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण सोनप्रयाग पासून बद्रीनाथ पर्यंतचा संपूर्ण प्रवास अनुभवणार आहोत. त्यासोबतच माना विलेज पण एक्सप्लोर करणार आहोत. माना विलेज भारतातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जाते. आपण आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये बघितला हरिद्वार ते केदारनाथचा संपूर्ण प्रवास. हरिद्वार ते केदारनाथ ट्रॅव्हलिंग ऑप्शन्स काय काय आहेत, स्टे कुठे करावा लागतो, ट्रेक कशी स्टार्ट करावी लागते आणि ट्रेक बद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे. त्या ब्लॉगची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही आपला केदारनाथचा संपूर्ण ब्लॉग बघू शकता. चला तर मग सुरू करूया आपला आजचा ब्लॉग. केदारनाथ यात्रा पूर्ण करून आम्ही खाली सोनप्रयागला पोहोचलो होतो. पोहोचता पोहोचता आम्हाला संध्याकाळचे 6 वाजले होते आणि संध्याकाळी बद्रीनाथला निघण्यासाठी बस, टॅक्सी असा कुठलाही ऑप्शन नसल्यामुळे आम्हाला रात्र सोनप्रयागमध्येच काढावी लागली. मग सकाळी लवकर उठून आम्ही निघालो बद्रीनाथकडे. बद्रीनाथला जात असताना काही गोष्टी लक्षात ठेवा. सोनप्रयाग पासून बद्रीनाथसाठी डायरेक्ट बस मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला सीतापूर बस स्टँडला पोहोचावे लागते. सोनप्रयाग पासून सीतापूर बस स्टँडचा डिस्टन्स फक्त 2 किलोमीटर आहे. सोनप्रयाग पासून तुम्हाला सीतापूरसाठी शेअरिंग टॅक्सी मिळते. बद्रीनाथच्या सर्व बस सकाळी 5 ते 7 वेळेतच मिळतात, त्यामुळे तुम्हाला सकाळी लवकर सीतापूरला पोहोचावं लागतं. जर ही बस मिस झाली तर तुम्हाला सीतापूर पासून गुप्तकाशी आणि गुप्तकाशी ते बद्रीनाथ असा प्रवास करावा लागतो. पण हा पर्याय थोडा कठीण आहे. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे सीतापूर ते बद्रीनाथ आणि या बसचा फेअर फक्त 700 रुपये असतो. सीतापूरला पोहोचल्यानंतर आम्हाला सहजपणे बस मिळाली आणि आम्ही निघालो बद्रीनाथच्या दिशेने. सीतापूर ते बद्रीनाथचा डिस्टन्स असणार आहे 220 किलोमीटर आणि आपल्याला या प्रवासासाठी लागणार आहे 10 ते 12 तास. आपण आता सीतापूर बसमध्ये बसून निघालो आहोत बद्रीनाथच्या दिशेने. सुरू होतो एक अतिशय सुंदर, थोडासा लांब पण आयुष्यभर लक्षात राहणारा प्रवास. केदारनाथ यात्रा पूर्ण केल्यानंतर आता मनामध्ये एक वेगळीच शांतता आणि उत्सुकता आहे, कारण पुढे आहे भगवान विष्णूचं पवित्र धाम. सकाळची वेळ आहे, वातावरण खूप थंड आहे आणि आम्ही बसमध्ये आमची जागा घेतली आहे. बस हळूहळू सुरू झाली आहे आणि खिडकीतून दिसणारे डोंगर, धुके आणि नदीचं पाणी, हा सगळा अनुभव एक खूपच मॅजिकली आहे. या प्रवासात तुम्हाला सतत डोंगराची साथ मिळते, कधी उंच कडे, कधी खोल दऱ्या आणि मध्ये वाहणारी अलकनंदा नदी. हे दृश्य खूपच अमेझिंग आहे. रस्ते वळणावळणाचे आहेत, काही ठिकाणी थोडे नॅरो आहेत, पण ड्रायव्हरचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. बसचा प्रत्येक वळण घेताना थोडीशी धडधड होते, पण त्यातही एक वेगळी मजा आहे. थोड्या वेळाने आम्ही पोहोचलो गुप्तकाशी येथे. इथे थोडासा ब्रेक घेतला, चहा, नाश्ता आणि थोडा आराम. गुप्तकाशी हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. इथं भगवान शिवाचं प्राचीन मंदिर आहे. थंड हवेत गरम चहा पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो. ब्रेक नंतर पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला. आता सूर्य थोडा वर आला आहे आणि संपूर्ण परिसर अधिक स्पष्ट दिसू लागला आहे. डोंगरावरची हिरवाई, मध्ये मध्ये दिसणारी छोटी गावं आणि रस्त्यावरून जाणारे यात्रेकरू, हे सगळं खूप इन्स्पायरिंग आहे. या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ती म्हणजे लँडस्लाइडचा धोका. हिमालयन भागात, विशेषतः उत्तराखंडमध्ये पावसाळ्यात किंवा कधी कधी अचानकही लँडस्लाइड होऊ शकतात. डोंगरावरून दगड आणि माती घसरून रस्त्यावर येते, त्यामुळे काही वेळासाठी रस्ते बंद होतात. आमच्या प्रवासातही काही ठिकाणी असे साईन दिसले. रस्त्याच्या कडेला पडलेले दगड आणि एका ठिकाणी काम चालू होतं, त्यामुळे बस थोडा वेळ थांबवावी लागली. अशा वेळी घाबरण्याची गरज नाही, पण सावध राहणं खूप गरजेचं आहे. ड्रायव्हर आणि स्थानिक प्रशासन खूप एक्सपिरियन्स असतात, त्यामुळे त्यांच्या सूचनांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. कधी कधी 10 ते 15 मिनिटाचा डिले होतो, तर कधी कधी जास्त वेळही लागू शकतो. प्रवास पुढे सुरू ठेवत गोपेश्वर आणि चमोली पार केलं. इथून पुढे रस्ता आणखी सुंदर होत गेला. जोशीमठला पोहोचलो तेव्हा थोडी गडबड, लोकांची वर्दळ आणि ट्रॅव्हल्सची उत्सुकता स्पष्ट जाणवत होती. इथून पुढे विष्णुप्रयागचा संगम पाहताना मन अगदी शांत झालं. शेवटी पांडुकेश्वर पार करत आम्ही बद्रीनाथला पोहोचलो. तुम्ही बघू शकता, हे आहे बद्रीनाथचं मेन बस स्टँड. सुखरूपपणे आम्ही बद्रीनाथमध्ये पोहोचलो आणि निघालो रूमच्या शोधात. बस स्टँड पासून मंदिर फक्त 500 मीटरवर आहे. चला तर मग तुम्हाला सांगतो बद्रीनाथमध्ये स्टे साठी काय काय ऑप्शन आहेत. बस स्टँडच्या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला 2 रस्ते जातात. दोन्ही रस्त्यामध्ये तुम्हाला हॉटेल किंवा धर्मशाळामध्ये राहण्याची सोय मिळू शकते. इथे तुम्हाला 1500 रुपये पासून रूम अवेलेबल आहेत. इथे तुम्ही उत्तराखंड गव्हर्नमेंटचे यात्री निवासमध्ये सुद्धा राहू शकता, जिथे डोरमेट्री ऑप्शन्स अवेलेबल आहेत. याचे फक्त 500 रुपये चार्ज आहे. फायनली आम्हाला रूम भेटली आणि आम्ही 6 जण असल्यामुळे आम्हाला 2 रूम कराव्या लागल्या आणि प्रत्येकी रूमचा आमचा चार्ज होता फक्त 1500 रुपये. त्या आणि रूमचा आमचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, इतका मस्त होता की रूमच्या समोरच आम्हाला मंदिराचा पूर्ण व्ह्यू दिसत आहे, जो की खूप छान आणि सुंदर दिसत आहे. ही जी नदी तुम्ही बघताय, या नदीचं नाव आहे अलकनंदा आणि ही नदी क्रॉस करून आपल्याला मंदिराच्या दर्शनासाठी जावं लागतं. त्यानंतर आम्ही लगेच रूमवर फ्रेश होऊन निघालो मंदिराचं दर्शन घेण्यासाठी.
मंदिराकडे जात असताना रस्त्यामध्ये खूप मोठं मार्केट दिसतं. तिथून तुम्ही प्रसाद व मूर्ती खरेदी करू शकता. हे मार्केट पार करून आता आपण आलोय मंदिराच्या जवळ. समोर तुम्ही बघू शकता खूप छान असा मंदिराचा व्ह्यू आपल्याला दिसत आहे. माता अलकनंदाच्या पावन तटावर हे मंदिर स्थापित आहे. इथून राईट हँड साइड पासून मंदिराकडे रस्ता जातो. इथेच आपल्याला रजिस्ट्रेशन चेक केलं जातं आणि इथेच दर्शन टोकनही आपल्याला मिळतं. हे दर्शन टोकन निःशुल्क आहे. इथे तुम्ही ऑफलाईन रजिस्ट्रेशन पण करू शकता. जर तुम्हाला गर्दी आणि रांगेत टाइम वाया नसेल घालवायचा तर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं खूप छान. रजिस्ट्रेशनची वेबसाईटची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्यानंतर हा पूल पार करून आपण पोहोचलो आहे मंदिराच्या थेट जवळ. इथे खूप ठिकाणी गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतात. तिथे तुम्ही आंघोळ करून पुढे दर्शनासाठी जाऊ शकता. महिलांसाठी इथे सेपरेट कुंड आहे आणि समोरच प्रसादाचे छोटे छोटे स्टॉल आहेत. इथून तुम्ही प्रसाद घेऊ शकता. तप्त कुंडात स्नान करून आम्ही निघालो बद्रीनाथाचं दर्शन घेण्यासाठी. मंदिराजवळ महालक्ष्मी, हनुमानजी सह अजून खूप देवी देवतांचे दर्शन तुम्ही करू शकता. अलकनंदा नदीच्या काठावर बसलेले हे मंदिर भगवान विष्णूच्या बद्रीनारायण रूपाला समर्पित आहे. भारतातील 4 धामापैकी एक असलेले बद्रीनाथ लाखो भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. असे मानले जाते की येथे दर्शन घेतल्याने जीवनातील पापाचे क्षालन होते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो. या मंदिराचा इतिहासही तितकाच रोचक आहे. आद्य शंकराचार्यांनी 8व्या शतकात या मंदिराची पुनर्स्थापना केली. असे मानले जाते त्या काळापासून आजपर्यंत हे स्थान भक्ती आणि आध्यात्मिकतेचे पवित्र स्थान मानले जाते. मंदिराची रचना अत्यंत आकर्षक आहे. रंगीबेरंगी बाह्य भाग, सुंदर नक्षीकाम आणि सुवर्ण कळस यामुळे हे मंदिर दूरनच लक्ष वेधून घेतं. मंदिराच्या गर्भगृहात भगवान विष्णूंची काळ्या दगडातील स्थानस्थ मूर्ती आहे जी भक्तांना आध्यात्मिक शांततेचा अनुभव देते. या मंदिराला भेट देण्यासाठी मे ते ऑक्टोबर हा सर्वोत्तम काळ मानला जातो, कारण हिवाळ्यात येथे प्रचंड हिमवृष्टी होते आणि मंदिर काही महिन्यासाठी बंद ठेवले जाते. बद्रीनाथाचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो जेवण करण्यासाठी. जेवण करून आम्ही गेलो आमच्या रूमवर आणि खूप थकल्यामुळे आम्ही लवकर झोपी गेलो, कारण सकाळी उठून आम्हाला माना विलेज एक्सप्लोर करायचं होतं. आमच्या रूम मधून मंदिराचं दृश्य खूपच आकर्षित वाटत होतं. मी तर गॅलरीमध्ये बसून मंदिराकडे बघत बघतच झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही निघालो माना गावाकडे. या गावाला भारताचे शेवटचे गाव असे मानले जाते. माना गाव मंदिरापासून 4 किलोमीटर आहे. बस स्टँड पासून तुम्हाला माना गावला जाण्यासाठी शेअरिंग टॅक्सी मिळते आणि त्याचा चार्ज फक्त 50 रुपये असतो. इथे तुम्ही माना गाव, व्यास गुफा, गणेश गुफा, भीम पूल, सरस्वती नदीचा उगम, वसुंधरा फॉल, भारत माता मंदिर एवढी ठिकाणी पाहू शकता. माना गाव हे फक्त पर्यटन स्थळ नाही तर पुराणकथा, अध्यात्म आणि हिमालयाचे अप्रतिम सौंदर्य याचा सुंदर संगम आहे. माना गावाचा सर्व प्रवास पायीच करावा लागतो. इथे आम्ही भीमपूल, गणेश गुफा, व्यास गुफा हे सर्व पाहिल्यानंतर आलो सरस्वती नदीचा उगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी. तुम्ही बघू शकता या भव्य पाषाणातून सरस्वती मातेचा उगम होतो व पुढे जाऊन ही नदी लुप्त होते. त्याच्या पुढे लगेच आपल्याला पाहायला मिळते स्वर्गारोहण मार्ग. पांडव याच मार्गातून स्वर्गात गेले होते असं मानलं जातं. तर मित्रांनो, आता आपण संपूर्ण माना विलेज एक्सप्लोर केलेला आहे. त्यासोबतच बद्रीनाथाचं दर्शन पण झालेलं आहे. आपला आजचा ब्लॉग इथेच संपतो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमचे सर्व ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील. तर हा होता आपला केदारनाथ, बद्रीनाथ आणि तुंगनाथ यात्रेचा पार्ट 2. लवकरच मी घेऊन येणार आहे आपला 3रा पार्ट म्हणजे तुंगनाथ यात्रा. आणि जर तुम्ही पार्ट 1 केदारनाथचा ब्लॉग पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही आपला केदारनाथचा ब्लॉग बघू शकता. भेटूया लवकरच आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे तुंगनाथ यात्रा पार्ट 3. या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुंगनाथला कसं पोहोचायचं, राहायचं कुठे, जेवायचं कुठे, स्टे ऑप्शनबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासोबतच ट्रेकबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळणार आहे. भेटूया लवकरच. धन्यवाद. तुमचा दिवस आनंदाचा जाओ.